त्रास झाला मला, नाही म्हणणार नाही मी, पण तुला सांगू तिने माझा अपमान केला किंवा मला नाचायला लावलं त्याचा त्रास नाही झाला मला. तिचा जो खरा चेहरा माझ्या समोर आला आणि त्याचा जो धक्का बसला ना, त्याचा जास्त त्रास झालाय मला. मी मानसिक दृष्ट्या बरा झालोय हे घरात कोणाला माहित नाही, त्या निमित्ताने का होईना, पण सगळ्यांचे खरे रंग समोर आले आणि हेही स्पष्ट झालं की श्रावणी फक्त तुझाच नाही तर माझाही रागराग करते. पण आता हे सगळं आपण थांबवायला हवं ना रे. नात्यांमध्ये असं विष भिनलं तर आपल्या घराची वाताहत होईल श्रेयस. नाही होऊ द्यायचं असं. योग्य वेळ आली की माझं खरं रूप सगळ्यांसमोर येईलच. अरे ते मला एक कळत नाहीये, तू त्या श्रावणीची शाळा घेत होतीस ना, तेव्हा ती असं म्हणाली की तू कुठल्या अधिकाराने हे सगळं करतेस आराध्या, असं काहीतरी विचारत होती. मला कळत नाही तिची हिंमत कशी झाली असं विचारायची तुला. हिंमत असेल ना तर एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणत्या अधिकाराने तू श्रेयस भाऊजींची बाजू घेतेय? नाही, मला आता लवकरच पावलं उचलावी लागणार आहेत. त्यानंतर कोणाची हिंमत होणार नाही माझ्याशी किंवा माझ्या लाडक्या बायकोशी असं काही वाकडं वागायची. बरं, रात्र खूप झालीये. घरातल्यांनी आपल्याला असं बोलताना बघितलं ना इथे तर उगाच प्रॉब्लेम नको. मी आलेच. मी तुझ्यासाठी गरम दूध घेऊन येते. हा, नक्की काय प्रॉब्लेम आहे आराध्या? मी शुद्धीवर आल्यापासून बघतोय, मी जेव्हा जेव्हा तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा तू माझ्यापासून लांब जातेस. या 6 महिन्यात नक्कीच असं काहीतरी झालंय ज्यामुळे तू असं वागतेस, आणि ते काय झालंय हे मी शोधून काढणारच. श्रावणी, अगं आवर स्वतःला, शांत हो. कशी शांत हो मी? अरे कोणासाठी शांत हो? अक्षय, तू सुद्धा धक्का दिलायस मला. श्रावणी शांत हो, ये इथे बस. बस इथे बस. आणि एक माझं काय काय ऐकायचंय मी? हा अक्षय, तू माझा नवरा असूनही माझी बाजू घेतली नाहीयेस. उलट त्या श्रेयस भाऊजींची माफी मागायला लावलीस. हे बघ अक्षय, इतर सगळे जे काही बोलले ना, मी सगळं सहन केलं, पण जर माझा नवराच माझ्या बाजूने नसेल तर मग चिडचिड नाही होणार का? श्रावणी, ऐकणार आहेस की नाही माझं? आता या पुढे एकही शब्द बोलायचा नाही, कळलं? मी जे काय सांगतोय ते आपल्या हितासाठी सांगतोय. बोल. मी मान्य करतो, मी सगळ्यांसमोर तुझ्या बाजूने बोलू नाही शकलो, पण तू एक गोष्ट लक्षात घे, जर मी तुझ्या बाजूने बोललो असतो तर विषय गंभीर आणि वेगळ्या दिशेला गेला असता. आपल्या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली असती. ते आपल्याला परवडणारं नाहीये, कळलं ना? दुसरी गोष्ट नोटीस केलीस का तू? कोणती? आज डॅड बोलले. मम्मा असेपर्यंत डॅडला एक शब्द बोलण्याची परवानगी नव्हती. मम्मांचाच हुकूम चालायचा, पण आता सिच्युएशन चेंज झाली. आज ज्या विश्वासाने, ज्या अधिकाराने डॅड बोललेत ना, ते आपल्यासाठी घातक ठरू शकतं.
येतंय ना लक्षात तुझ्या? बरोबर बोलतोयस तू. हा एक नवीन प्रॉब्लेमच उभा राहिलाय आपल्या समोर. पण मग आपण काय करायचं? आपली अगदीच कोंडी झाली आहे ना. मला तरी वाटतंय सध्या शांत राहून श्रेयस, तारा, एकूणच घरच्यांच्या नजरेत येईल अशा गोष्टी नको करायला आपण. पण हुशारीने कुठलाही गाजावाजा न करता त्यांच्या नाकाखालून आपल्याला जे जे पाहिजे ते मिळवायचंच. करेक्ट आहे. एकदा का आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, सगळी प्रॉपर्टी आपल्या हातात आली की सगळ्यांना रस्त्यावर आणायचं. त्या ताराची आणि श्रेयसची अशी अवस्था करायची की कोणी साधं भीकही घालणार नाही. सगळ्यांना आपल्या टाचे खाली ठेवायचं. बरोबर आहे. तू ऑफिस मधल्या गोष्टी सांभाळ. मी इथे घरी तारा आणि श्रेयस भाऊजींना बघते. हो, पण श्रेयसच्या बाबतीत जे काय करशील ते जरा जपून कर. आणि शकू आत्यापासून जरा सावध राहा. श्रेयसवर जरा जास्तच जीव आहे तिचा. तू त्यांची काळजी करू नकोस. उलट त्यांना आपली गरज आहे ताराच्या विरोधात उचापती करायला. शिवाय आत्यांना खिशात कसं ठेवायचं ते मला चांगलंच जमतं. आता आपण दोघे मिळून तुझा प्लॅन तडीला नेऊ. अहो अहो उठा ना, फोन वाजतोय तुमचा, उचला. कोण एवढी रात्री फोन करतोय? अरे ही काय वेळ आहे का फोन करायची? हा, एवढं काय अर्जंट काम होतं तुझं? हो, दादागिरी करू नका. तुमचे गुन्हे मी अंगावरती घेतले ते विसरू नका. बोलू नका म्हणून 4 नोटा काय अंगावरती फेकल्या. पण आता माझ्या नोटा संपल्यात तर तोंड उडावं लागेलच ना, म्हणून पहिला फोन तुम्हाला केलाय. नाहीतर खरं तर मी पहिला फोन पोलिसांनाच करणार होतो. कारण तुम्ही 1 नंबरचे चिवट आहात. तुम्हाला फोन करून उपयोग होईल याची काय गॅरंटी? जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्यावरती आवाज तर अजिबात चढवू नकोस, समजलं? एक गोष्ट लक्षात ठेव, मी आहे म्हणून तू जिवंत राहिलास. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हे वाक्य खरं तर मी म्हणायला हवं होतं. खरं तर मी तोंड उघडलं तर तुमच्या आबरूच्या चिंध्या चिंध्या होतील आणि अख्खा जन्म बिन भाड्याच्या खोलीत जाऊन बसावं लागेल. तोंड बांध आणि माझ्यावरती आवाज तर अजिबात चढवायचा नाही. दमडेच हवेत ना तुला? मिळतील उद्या. उद्या मी घेऊन येतो. हा, आणि पत्ता पण तुला तेव्हाच फोन करून सांगतो. चल ठेव फोन. पैसे? कसले पैसे?
आणि कोणाला भेटायला जाणार आहेत? माझ्यापासून काय लपवतायत? काय मग फार खुश झाली असशील नाही का तू? सगळं तुझ्या मनासारखं होतंय ते पाहून. हे बघ, श्रावणीच्या विरोधात मी तुझी बाजू घेतली म्हणून फार हुशारून जाऊ नकोस. ते फक्त श्रेयससाठी होतं. माझा गैरसमज झाला असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, मुळीच नाही. कारण तुम्ही थोडीच सत्याची आणि न्यायाची बाजू लढणाऱ्यांपैकी आहात. तुमचं तर सगळं सोयीचं निस्वार्थाचं राजकारण असतं, हो ना? तारा, आत्या हो, अशा भडकू नका. तुम्हाला माझ्या सुखाची काळजी आहे की नाही? आत्ताच म्हणलात ना की मला एक खुश दिसते म्हणून. खुश तर मी आहे, कारण मला माझ्या श्रेयस बरोबर वेळ घालवता येतोय ना. ते पण तुम्ही परवानगी दिलीत म्हणून बरं का. कारण आता मला अडवायला काही सबबच राहिली नाहीये ना. काय करणार? मी कोल्हापूरहून जाऊन आल्यापासून बघतेय तुझ्यात एक वेगळीच शक्ती संचारली आहे जणू. कुठल्या भूताबिताला वश करून घेतलंस की काय दिमतीला? तुझा घरातला वावरच बदललाय. हा एवढा आत्मविश्वास कुठून आला तुझ्यामध्ये? किती वाईट विचार करता हो आत्या तुम्ही. भूत नाही, तुम्ही देवीला नाही का जाऊन आलात? मग त्याचं काय? तिच्याकडे तुम्ही माझा सत्यानाश होऊ देत असंच मागणं मागितलं असेल ना. अहो पण ती देवी आई आहे, सगळं जाणते. कोण चूक कोण बरोबर सगळं माहिती असतं ती. त्यामुळे तुम्ही किती वाईट मागण्या केल्या तरी ती मात्र न्यायच करते. वाईटाला काटेरी काठी आणि चांगल्याच्या हाती चांदीची वाटी, असंच असतं तिचं बघा. त्यामुळे तिच्या आशीर्वाद रूपानेच मला ही ऊर्जा मिळालीये असं समजा. हे जास्त उडू नको असं. श्रेयस अजून नीट बरा झाला नाहीये म्हणून जेव्हा तो बरा होईल आणि त्याला कळेल की तू आराध्या नाही तारा आहेस, तो दिवस या घरातला तुझा शेवटचा दिवस असेल हे लक्षात ठेव. आत्या, तुमची इच्छा तर खूप आहे असं व्हावं म्हणून, पण आत्ताच म्हटलं ना, देवी आई सगळं बघत असते. तिच्या कृपेने श्रेयसने त्याआधीच ताराला स्वीकारलं असलं तर तुमच्या कर्मांमुळे या घरातून जाण्याची वेळ तुमच्यावरच नको येऊ देत म्हणजे झालं. वेळीच सुधारा स्वतःला. तारा, लक्षात आले ना नक्की तुला काय करायचंय ते? हो मामा, करते मी सगळं बरोबर. तुम्ही काही काळजी करू नका. चला पटकन. बर. मामा. हा? अक्षय. अक्षय? मामा, आपण तर आधी निघालो होतो तरी हा अक्षय ऑफिसला पोहोचला. आता काय करायचं तारा? आपल्याला तर त्याच्या केबिन मध्येच शोधाशोध करायची आहे. करू मामा. एक काम करा, त्याला गाठान त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा. हा. तेवढ्यात मी त्याच्या केबिन मध्ये जाते, त्या फाईल शोधते आणि फोटो काढून आणते. बरं. चला. हो चल.
मामा श्रेयस का झोपलायस रे? बरं नाही वाटत आहे का? बरं वाटतंय. मला थोडा कंटाळा आला होता ना. आराध्या पण नाही आहे ना घरात, मग मला थोडं एकटं वाटत होतं म्हणून झोपलो होतो. हो ना रे, मी तिला सांगितलं होतं ऑफिसला जाऊ नकोस, घरीच थांब. पण तिला तुझी काळजी कुठे आहे? गेली ऑफिसला, ऐकलंच नाही. जाऊ दे, मी बरा झालो ना की मग मी पण जाईन ऑफिसमध्ये. जाशील रे बाळा, नक्की जाशील. बर हे बघ, मी ना जरा बाहेर चालले. आजीला त्रास देऊ नकोस, घरातून बाहेर पडायचं नाही. हा, कुठेही जायचं नाही. मी लगेच येते. तू ये जाऊन, मी एकदम शहाण्या मुलासारखा वागीन, त्रास नाही देणार कोणाला. ठीक आहे, गुड बॉय. नाहीतरी आत्या घरात नाहीये. हीच ती वेळ, हाच तो क्षण. आता काय करायचं? मामा हा, ठरलंय तसंच करूया. मी इथे लपते, तुम्ही त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा. त्याचं लक्ष नसलं की मी गुपचूप जाते. बरं. बरं काही असेल तर. अरे अरे बरं झालं तू इथे भेटलास. मामा, तू इथे काय करतोय? तू तर साईटवर जाणार होतास ना? अरे हो, मी साईटवरच निघालो होतो, पण या फाईलमध्ये तुझ्या सह्या राहिल्या होत्या, त्याच घ्यायसाठी मी इथं आलो होतो. नेहा प्लीज आम्हा दोघांसाठी कॉफी घेऊन येते का? हो सर. प्लीज. हा या सही. मामा, आपण सगळ्या कॅबिन मध्ये जाऊन करूया. नाही आता केबिन मध्ये नको. अरे मला ताबडतोब निघायचंय, पटकन इथे 2-3 सह्या होऊन जातील ना. घे घे. तू पण ना सतत घाई हा, इथे सही कर. करतोय मामा, मला वाचू तरी दे. हा इथे. हो करतोय, तुला ना सतत घाई असते. अगं बाई, पर्सच विसरले. बरं झालं आत्या नाही येते. तो इस्त्रीचा कुर्ता इथेच कपाटात असणार. जर हे बटन मॅच झालं तर माझा संशय खरा ठरला.
अगं बाई, काय झालंय मला? पर्स विसरले, कपाट सुद्धा बंद केलेलं नाहीये नीट. चित्तच थाऱ्यावर नाही माझं. कपाटीचं दार लॉक केलं वाटतं. आता मी इथेच अडकलोय. कोणी आहे का? मी कपाटात अडकलोय.